मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आहे महाशिवरात्री, तर आमचा अचानक प्लॅन ठरला आहे की हरिश्चंद्रगडावर जायचं। तर आता आम्ही निघत आहे। आता वाजले दुपारचे 1 वाजले, तर आता आम्ही निघतो। त्याच्यानंतर गाडीचे ब्रेक चेक करून घेतले, कारण लांबचा रूट आहे म्हणून। नंतर आम्ही पेट्रोल टाकला आणि ठाणा नाशिक हायवेने आम्ही गडाकडे निघालो। पण आमचे काही फ्रेंड राजूर या गावी येणार होते, म्हणून आम्ही जरा सह्याद्रीचे नजारे बघत बसलो। त्याच्यानंतर आम्ही गडाच्या खाली थोडा नाश्ता केला आणि रात्री 9 वाजता गड चढायला सुरुवात केली। पायवाटाने चालत चालत आम्ही ह्या शिडीपाशी पोहोचलो। तुम्हाला फक्त ह्याच 2 शिड्या दिसतील। गडावरती चढायला अवघड पायवाटाच आहेत। डोंगराला करून रस्ता बनवलेला आहे। रात्री जाताना विंचू आणि सापापासून तरी वाचूनच राहा। आणि या गडाच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये फॉरेस्टवाल्यांनी वाघ पण सोडलेले आहेत, मग ते तुम्हाला काही क्षणासाठी दिसू शकतात, त्याच्यापासून पण वाचून राहा। 10:27 आम्ही गडावरती पोहोचलो। वर पोहोचल्यावर बघतोय तर काय, जिथे तिथे कॅम्प लावले होते। लोक आग लावून मस्त आराम करत बसले होते, 12 वाजण्याची वाट बघत होते। तर आमचे काही मित्र आधीच गडावरती आले होते, म्हणजे ते आजूबाजूच्या गावातले आहेत म्हणून ते लवकर आले होते। कारण आम्हाला लेट झाला म्हणून ते लोक आधीच पुढे गेले। 4 मित्र आमच्यासाठी थांबले होते। 3 मित्र आमचे पहिलेच वरती गेले होते। त्यांनी आमच्यासाठी लाकडं वगैरे गोळा केली, कॅम्प करण्यासाठी जागा बघितली आणि मग आम्ही पोहोचल्यावरती आम्हाला बोलवलं। मग आम्ही मंदिरापाशी गेलो आणि विचार केला थोडा आराम आपण पण करूया, मग नंतरला दर्शन घेऊ। नंतर आम्ही मस्त भाकरी वगैरे खाल्ली आणि मी मंदिराकडे बघतोय तर काय, खूप प्रमाणात लोक येत होती, कारण 12 वाजून गेले होते। नंतर आम्ही विचार केला की चला आपण पण जाऊया मंदिरात पाया पडायला, पण त्याच्या अगोदर पिंडीचं दर्शन घेऊन येऊ असा विचार केला आणि तिकडे आंघोळ पण करू। मी दर्शन घेतलं आणि मस्त आंघोळ ही केली। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतही असेल की या मंदिरात 4 स्तंभ आहेत, त्याच्यामधले 3 स्तंभ तुटलेले आहेत। असं बोलतात की हे 4 युग हे दाखवतात, त्याच्यामध्ये 3 युग संपले आहेत म्हणून 3 युगाचे स्तंभ नष्ट झाले असे बोलतात। त्याच्यामध्ये सतीयुग, द्वापार युग, त्रेतायुग हे 3 युग संपले आहेत म्हणून 3 स्तंभ हे नष्ट झालेले आहेत असे बोलतात आणि 1 स्तंभ राहिलाय तो कलियुगाचा। त्याच्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला गेलो, तर तुम्ही ते बघा। हे राम, हे साहेबराव, डायरेक्ट टिक्का लावू शकतो। गणेश यशवंत जगताप आणि सोनी यशवंत जगताप कृपया आपण त्या सूचना ऐकत पुढची गर्दी कमी करा, पटकन निघा, पुढचा चला चला। इकडून रस्ते, इकडून नाही काय, इकडून इथं ये ना, इकडून कुठं, तिथे लोक झोपलेत। तिकडे चल, थंडी नाही का, इथंच लाव, चल आज लाव भंडारा।
आतमध्ये काय नाही बघायला, चला बाहेर निघा पटापटा. दर्शन झाल्यावर आम्ही कोकणकडा बघायला पण गेलो. ती व्हिडिओ सेकंड पार्ट मध्ये दाखवण्यात येणार आहे. सेकंड पार्ट हा लवकरात येईल. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.